तुम्ही सुद्धा स्वतःची व्हिडिओ स्वतःच पाहता का? यामुळे एक तर तुमचा चॅनल ग्रो होईल किंवा तुमचा यूट्यूब चॅनल कायमचा बंद होईल. हो, स्वतःची व्हिडिओ स्वतः पाहणं ही एक छोटी चूक वाटत असली तरीही ती तुमच्यासाठी खूप मोठा धोका ठरवू शकते. ते कसं काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी जर आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतःच पाहिल्यावर काही फरक पडतो का? यूट्यूबला समजतं का? किंवा यूट्यूब आपल्या चॅनलवरती काही ॲक्शन घेतं का? तर हो, यूट्यूबला जेव्हा आपण आपला व्हिडिओ आपल्याच चॅनलवरून पाहतो किंवा आपल्या दुसऱ्या अकाउंटवरून पाहतो तेव्हा ते सगळं यूट्यूबला समजत असतं. आणि ही एक छोटी चूक आपल्याला वाटणारी ही छोटीशी चूक ती आपल्या चॅनलला, आपल्या कष्टाला आणि आपल्या आत्तापर्यंतच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब खूप स्मार्ट आहे. आपण आपला व्हिडिओ कोणत्या डिव्हाइसवरून, कोणत्या मोबाईलवरून पाहतो हे त्याला समजतं. जर आपला व्हिडिओ आपण आपल्या अकाउंटवरून किती वेळा पाहिला हे सुद्धा व्ह्यूज ते काउंट करतं. ते किती वेळा रिपीट झाला हे सगळं यूट्यूबला समजत असतं. आणि जर काही फेक व्ह्यूज वाटले तर तो त्यामधून रिमूव्ह करतो. जेव्हा आपण आपलाच व्हिडिओ पाहतो ना तेव्हा यूट्यूबला असं वाटतं हा व्हिडिओ आर्टिफिशियली बूस्ट केला जातोय. म्हणजेच तुमचं कंटेंट स्ट्रॉंग असून सुद्धा यूट्यूब अल्गोरिदमला असा सिग्नल जातो की हे कंटेंट स्ट्रॉंग नाही, म्हणून यूट्यूब तो व्हिडिओ पुश करत नाही किंवा तो व्हिडिओ तिथेच थांबवतो. म्हणजेच रीच कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येकाला हवंच असतं. जर तुम्ही स्वतःचा व्हिडिओ जर स्वतःच पाहिला तर सुरुवातीला काही व्ह्यूज तुमच्या व्हिडिओजवरती वाढतील, पण तेच तुम्ही थांबवलं तर तुमचे व्ह्यूज कमी होतील आणि तुम्ही डिमोटिव्ह होता. यामुळे जे आहे ते स्वीकारा. फेक व्ह्यूज आणण्यात काहीच अर्थ नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपण आपल्या चॅनलवरती जास्त फेक ॲक्टिव्हिटी केली ना तर यूट्यूब आपला चॅनल कायमचा बंद पाडू शकतो. सेम अकाउंट, सेम IP, रिपीट कंटेंट किंवा आपल्याच चॅनलवरून एकच कमेंट वारंवार आपल्या व्हिडिओखाली करणे यामुळे यूट्यूब स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ शकतो. आणि आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासंदर्भात खूप अडचणी येतील किंवा मॉनिटाईज डिले होऊ शकतं किंवा आपला चॅनल कायमस्वरूपीचा डिलीट होऊ शकतो. आता इतकं सगळं ऐकल्यावरती एक मनात भीती पडली की आता आपण आपला व्हिडिओ पाहायचाच नाही का? तर घाबरू नका. आपण आपला व्हिडिओ पाहायचा, पण कशासाठी? त्याच्यात काही मिस्टेक आहे का? तो चेक करण्यासाठी आपण पाहू शकतो. एडिटिंग चेक करण्यासाठी पाहू शकतो किंवा त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा आपण तो आपला व्हिडिओ पाहू शकतो. पण 1 ते 2च वेळेस आपण आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरून पाहणे किंवा पाहू शकतो आणि जर पाहिला तर याचा बॅड इम्प्रेशन यूट्यूबवरती किंवा आपल्या चॅनलवरती पडत नाही. व्ह्यूज वाढवण्यासाठी नाही, 1 ते 2 वेळेस ठीक आहे, पण रिपीट लूप नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी काही खास टिप. जर आपल्याला व्ह्यूज वाढवायचेत आणि तेही कायमस्वरूपी ना, मग आपला थंबनेल थोडासा स्ट्रॉंग ठेवा, हुकलाईन स्ट्रॉंग ठेवा, टायटल स्ट्रॉंग ठेवा. त्यामुळे आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज नक्की वाढतील. आता एक खरं सांगायचं, तुम्ही तुमचा व्हिडिओ किती वेळा पाहता आणि किती अकाउंटवरून पाहता हे जर समजलं आणि आज आपण ज्या काही त्याचे तोटे पाहिले तर यावरून नक्कीच तुम्ही पाहण्याचा स्वतःच्या अकाउंटवरून स्वतःचा व्हिडिओ पाहायचं कमी कराल आणि रिअल व्ह्यूज आणण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती आणायचा आहे हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. खुश रहा. बाय.